शेतकरी मित्रांनो, आता आपण इथं तीळ जो आहे, तीळ आपण इथं आता 1.5 किलो घेतलेला आहे आणि 1.5 किलो तीळ घेऊन आपण इथे जो आहे 10 किलो खत टाकलेलं आहे आणि या फारीवर आपण आता हे मिक्स करणार आहोत। तर सुरुवातीला आता आपण इथं घरूनच या पोत्यामध्ये मिक्स केलेलं आहे 10 किलो खत, 10 किलोची त्याच्यात खत आणलेलं आहे आणि हा 1.5 किलो तीळ जो आहे हा कशा प्रकारे मिक्स करायचा बघा। आता अशा प्रकारे हा सर्वत्र असा पकरावा लागतो आणि सुरुवातीला आपण खत ठेवावं लागते फारीवरती। त्याच्यानंतर आपण इथं अशा प्रकारे तीळ जो आहे दुसऱ्या फारीवरचा तो तीळ आपल्याला इथं असा टाकावा लागतो। तर तीळ टाकते वेळेस आपल्याला सर्व बाजूनी सारखा पसरला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तो मिक्स करावा लागतो। तर मिक्स करताना बघा इथं कशा प्रकारे मिक्स करावा लागतो, कारण बरेच शेतकरी तीळ पेरताना त्यांना भीती वाटते आपण कशा प्रकारे मिक्स करायचं। तर इथं चांगल्या प्रकारे आपण इथं बघू शकता तीळ पेरताना अशा प्रकारे मिक्स करावं लागते। हे बघा, खालून हात वरती आला पाहिजे आणि ती बाजू वरती आणून आपल्याकडे ढकलायची, म्हणजे जेणेकरून तो एकावर एक पडत जाईल आणि पुढची बाजू अलीकडेच जाईल आणि तीळ चांगल्या प्रकारे मिक्स होत राहील। तर अशा प्रकारे जर आपण केलं नियोजन तर सर्वत्र चांगल्या प्रकारे नियोजन होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तीळ आपल्याला मिक्स करावा लागतो आणि हा तीळ मिक्स करताना सर्व बाजूंनी जो बाजूला राहतो तो सुद्धा आपल्याला त्या बाजूचा जसा राहिला त्याचा आपल्याला अलीकडच्या बाजूने सुद्धा मिक्स करावा लागतो आणि सर्व मिक्स केल्यानंतर दुसरा हात सुद्धा आपल्याला एकदा घ्यावा लागतो। तर दुसरा हात घेते वेळेस बघा अलीकडची बाजू पलीकडच्या बाजूला टाकावं लागते आणि हा सर्व मिक्स झाला की नाही हे एकदा बघावं लागते आणि सर्व मिक्स झाल्यानंतरच आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला एकदा खात्री झाली की नंतर आपण मग तो आपल्याला आपल्या यंत्राच्या पेटीमध्ये टाकावा लागतो। तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे। तर आता हा सर्वत्र मिक्स झालेला आहे, आपण बघू शकता अशा प्रकारे मिसळून घेतलेला आहे आणि खालची बाजू वर करून एकदा आपण खात्री करत आहोत। चारही बाजूने आपण वर घेऊन हे बघा इथं अशा प्रकारे। तर इथं आपण तीळ गौरव पेरणी चालू आहे। तर अशा प्रकारे आता आपण जो खताचं नियोजन आहे तर खताचं नियोजन बघा आता अशा प्रकारे सर्व डब्बे जे आहेत बाजूचे हे पाठीमागचे डब्बे, या मशीनचं थोडं वेगळं नियोजन आहे त्यामुळं सेटिंग वेगळी असल्यामुळे अशा प्रकारे इथं 5 डब्बे आपल्याला इथं भरणं आवश्यक आहेत आणि काही डब्बे जे आहेत ते आपल्याला इथं रिकामे ठेवावे लागतात, कारण त्यांची छिद्र आपण बंद केली आहे, कारण ते फक्त गव्हाच्या पेरणी यंत्राला कामी पडतात। तर अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आपण। नंतर हा डब्बा आपल्याला चांगल्या प्रकारे इथं पाठीमागून याला एक लॉक दिलेला आहे, हे लॉक अशा प्रकारे आपल्याला इथं लॉक बंद करावं लागतात, वर ढकलून खालती पॅक करावं लागते। तर अशा प्रकारे हे नियोजन केल्यानंतर हा खत सांडू नये याच्यातलं खत म्हणून आपल्याला हे नियोजन असं पेटी पॅक करावं लागते, कारण मशीन पेरताना आपल्याला इथे आदळापट होऊ शकते। आता बघूया आपण ज्याच्यामध्ये खत टाकलेलं आहे तिळामध्ये खत आणि तीळ मिक्स केलं ते कशा प्रकारे आपल्याला पॅक करायचं आहे हे बघा आता। तर अशा प्रकारे आता इथला तीळ आपला संपलेला आहे। तर तीळ संपला तर मग टाकायचं कसं, तर अशा प्रकारे टोपल्यानं मागची पेटी पूर्ण इथं कुठलाही खाचा नसताना आपण इथं पूर्ण तीळ टाकायचं आहे आणि खत मिसळलेलं खत आणि तिळाचं बियाणं जे आपण मिक्स करतो ते इथं पूर्ण पेटी पॅक करायचं आहे, जेवढं आपण मिक्स केलं तेवढं। तर आता आपण 10 किलो केलेलं आहे, तर आता 10 किलो आणि 1.5 किलो म्हणजे 10 किलो खत आणि 1.5 किलो तीळ अशा प्रकारे इथं या पेटीमध्ये आपण आता टाकून देऊ आणि पेरणीला पुन्हा सुरुवात करू। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते आपल्याला की या तिळाला आपण बीज प्रक्रिया कुठलीही केली नाही, तर या तिळाला बीज प्रक्रिया करण्याची गरजही नाही, कारण हा चांगल्या प्रकारे ताकदवर झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला बीज प्रक्रिया करण्याचे कारण एकच आहे न करण्याचं, कारण याला आपण ज्यावेळेस प्रोसेसिंग करतो त्यावेळेस गोमूत्राचीच प्रोसेसिंग करतो, त्यामुळं याला बीज प्रक्रिया रासायनिक कुठली करायची गरज पडत नाही। आणि सर्व बियाणं आणि खतं टाकल्यानंतर आता पुन्हा आपण पेरणीला सुरुवात केली आहे आणि पेरणी करताना आपण पुन्हा बघा कशा प्रकारे सर्व खत आणि बियाण्याच्या रेषा कशा दिसतात बघा, म्हणजे एकदम वरती आपण खत आणि बियाणं इथं पेरत आहोत, जेणेकरून आपलं बी बुजणार नाही आणि पाणी दिल्यानंतर लवकरात लवकर निघेल, कारण पाणी दिल्यानंतर हे सर्व बी इथं मातीच्या चिखलामुळं किंवा माती उडाल्यामुळं हे बुजून जाते, मग त्याच्यावर दडपण पडल्यामुळे ते निघत नाही, त्यासाठी आपल्याला हे वरतीच पेरणी करावी लागते। अशा प्रकारे आपल्याला इथे नियोजन करावं लागते।